वाढत वाढत 43 पर्यंत आले. म्हणजे मग ग्रेड आपली 33 होऊन किती झाली? 43. गणेशजी ऐकताय ना? आणि मग आता जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या 1 मिनिट आधी किती होते? 50. याचा अर्थ काय झाला की तुम्ही लोकांनी M50 ग्रेडचं कॉन्क्रीट तयार करावं, विच इज अ हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट. नॉर्मली आपल्याला M20 सांगितलेलं आहे IS 456 मध्ये की तुम्हाला कॉन्क्रीट स्ट्रक्चर साठी वापरायचं असेल तर किमान M20 घ्या. पण तुम्ही M50 असं झालं. आणि मग मी बोलायला लागलो तेव्हा मग ते कॉन्क्रीट कितीचं झालं? M53. आणि आता ते M60 पर्यंत पोहोचलेलं आहे. तर अशी तुमची स्ट्रेंथ अशी दिवसेंदिवस वाढत जावं अशा माझ्या सदिच्छा आहेत. तर मित्रांनो, मला खूप आनंद झाला तुम्ही सगळे लोक एवढ्या प्रचंड संख्येत आलेले आहात. 3 अलग अलग पेजेस वरती तुम्ही दिसता आहात. आणि आता मी एक प्रेझेंटेशन माझं दाखवतो. दिसतंय का मित्र? श्रीराम? येस सर. ओके. तर एक छोटस स्लाइड शो तुमच्या समोर आता बोलणार आहोत. त्याचं नाव आहे रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. आणि ग्रेड 10 नाही, ती ग्रेड 10 PCC ची असते. ही 10वी बॅच आहे म्हणून त्याला लिहिलंय 10th बॅच RCC 10. माझं नाव सरांनी सांगितलं संतोष कुलकर्णी. आणि लोकांच्या मनात कुतूहल असतं की हा कोर्स डिझाईन कसा केला, सिलेबस कसं तयार केलं. तर बेसिकली प्रोजेक्ट वरती 23 वर्ष काम केल्यानंतर आणि मागच्या 20-22 वर्षापासून शिकवतो आहे. ऍक्च्युअल साईटच्या लोकांना शिकवतो आहे. सुपरवायझर्सला शिकवतोय, इंजिनियर्सला शिकवतोय, साईट मॅनेजर्सला शिकवतोय, कॉन्ट्रॅक्टर्सला शिकवतोय. त्यातून मग असं लक्षात आलं की कुठल्या कुठल्या एरियाज मध्ये गॅप असते. त्या गॅपशी रिलेटेड हा कोर्स आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की RCC ही गोष्ट सर्वत्र वापरली जाते. RCC वापरली जात नाही असं बांधकाम, असं कन्स्ट्रक्शन दुर्लभ आहे. म्हणजे अगदी तुम्ही इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर जरी घेतला तरी त्या इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरला खाली फाउंडेशन असतं. तुम्ही बघितलेलं एक बेड ब्लॉक असतं. नुसता बेड ब्लॉक जमिनीवर ठेवून चालणार नाही. त्या बेड ब्लॉकच्या खाली फाउंडेशन पाहिजेच. मग ते पाईल्स असतील, जर तिथे ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर, किंवा तिथे बॉक्स फुटिंग आपण देऊ शकतो. इलेक्ट्रिकल यार्ड मध्ये जर तुम्ही गेले तर प्रत्येक 2 पोल स्ट्रक्चरच्या खाली आपल्याला फाउंडेशन द्यावं लागतं. सो इट इज एव्हरीवेअर. मग ते रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असो, एक्सप्रेस हायवेज असो, रोड्स असो, कॉन्क्रीट आणि RCC इज ए मस्ट. अगदी एअरपोर्टचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तर एअरपोर्ट्स वरती जिथे विमान लँड करतं, जिथे टॅक्सिंग करतं आणि जिथून टेक ऑफ घेतं, ते सगळ्या गोष्टी, हे रनवेज, दे आर कन्स्ट्रक्टेड फ्रॉम RCC. आता ह्या कोर्समध्ये आता हे तुम्ही बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल काय प्रकारे हा एक काहीतरी डाव्या बाजूला बीम दिसते आहे, उजव्या बाजूला एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट दिसतंय. मग हे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे की काही ऍप्लिकेशन आहे? तर 2 मिनिटं थांबा, ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हे पण तुम्हाला कुतूहल असेल की हे काय नेमकं. तर एकच मिनिट तुम्ही थांबा, आपण इकडे परत येऊ या PPT-वर. पण त्याच्या आधी तुम्हाला हे दाखवतो या कोर्समध्ये काय नेमकं होणार आहे, कुठल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत ते आपण बघू. तर
ठेवा, कारण आता एकदम असा आवाज येणार. ब्रेकरचा आवाज ऐकलेला तुम्ही, तसा आवाज येईल आता. व्हॉट इज दिस? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे की ही जी गन आहे, दिस इज कॉल्ड प्री स्ट्रेसिंग गन किंवा टेन्शनिंग गन. त्याने आपण कशाला टेन्शन देतो? टेंडॉन्स. टेंडॉन्स कुठे वापरले जातात? प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट. मग प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट किती प्रकारचं? सो 2 प्रकारचं, प्री टेन्शन्ड, पोस्ट टेन्शन्ड. दोन्ही ठिकाणी टेंडॉन्स आपल्याला लागणार आहेत. बघा तुम्ही, मग तुम्ही बघता आहात एक तुमच्यासारखं तरुण इंजिनियर ह्या इथे या गन वरती, प्री स्ट्रेसिंग गन वरती या टेपनी काहीतरी मोजतो आहे. काय मोजतो आहे तो? सो ही इज मेजरिंग एलॉंगेशन. एलॉंगेशन कसं? टेंडॉन्स. टेंडॉन म्हणजे काय? स्टील वायर्सचा बंच. मग ते 10 स्टँड्सचं असेल किंवा 7 स्टँडचं असेल, त्याला दिलं जाते टेन्शन, आणि टेन्शन दिलं की ती वस्तू होती इलॉंगेट. इलॉंगेट किती व्हायला पाहिजे तो चार्ट त्याच्याकडे अवेलेबल आहे. जेवढा प्री स्ट्रेसिंग फोर्स त्यात रिकमेंड केलेला आहे तेवढा त्या टेंडॉन मध्ये दिला गेला की नाही हे तो करतो आहे मित्रांनो, व्हेरीफाय. 21 43. हे मेजर केलं एलॉंगेशन. बम बम 24. आणि मग ज्या ठिकाणी आरसीसी बीम मध्ये असे टेंडॉन वापरले जातात त्याला म्हणतात पीटी बीम, किंवा ब्रिजेस मध्ये आपण वापरतो पीटी गर्डर. प्री टेन्शन्ड, पोस्ट टेन्शन्ड. तर पीटी स्लॅब, पीटी बीम, पीटी गर्डर हे शब्द कदाचित तुम्ही ऐकलेले असतील. ऑलराईट. आता बघू आपण मित्र, दिसते का श्रीराम? येस सर. मित्रांनो, हे तुम्ही ऍक्च्युअली ऍक्शन मध्ये ही गन बघितली, प्री स्ट्रेसिंग गन. त्याचा व्हिडिओ आपण बघितला, त्याचा आवाज आपण ऐकला. इथे जे आपण आता बघतो आहोत ते आहे पीटी स्लॅब. या पीटी स्लॅब मध्ये हे तुम्हाला माहिती आहे सगळं रिन्फोर्समेंट टाकलेलं आहे, आणि या रिन्फोर्समेंट मधून हे जे पांढरे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत टेंडॉन्स. टेंडॉन, टेंडॉन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. टेंडॉन म्हणजे स्टील वायर्स, बंच ऑफ स्टील वायर्स, क्लस्टर ऑफ स्टील वायर्स, आणि ते या शीथ म्हणजे कव्हर, या शीथच्या आत ते टाकलेले आहेत, आणि त्याला टेन्शन देतानाचा व्हिडिओ तुम्ही आता बघितला. हे बघा, तुम्ही म्हणाल हे काय, काहीतरी बरणी ठेवलेली आहे. सो दिस इज कॉल्ड सायलो.
सायलो किंवा चिमनीचं देखील बेसिक कन्स्ट्रक्शन याच प्रकारचं आहे आणि त्यासाठी वापरली जाती स्लिप फॉर्म टेक्नॉलॉजी. आता स्लिप फॉर्म टेक्नॉलॉजी या शब्दात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, स्लिप. स्लिप म्हणजे काय, तर नॉर्मली तुम्हाला जर सांगितलं की हे अशा प्रकारचं सिलेंड्रिकल कॉन्क्रीट आहे, त्याच्यामध्ये अशी कॅव्हिटी आहे. सायलो म्हणजे काय, तुम्हाला मध्ये पूर्ण कोठीच पाहिजे ना, मग ती कोठी कशी तुम्ही तयार कराल. सो याचं तुम्ही फॉर्मवर्क तयार कराल आणि याची हाईट आहे 35 मीटर. मग 35 मीटर साठी तुम्हाला विचार करा किती साऱ्या लिफ्ट्स कराव्या लागतील. पण नॉर्मली आपण कॉन्क्रीट करताना काय करतो, आधी एका पूर्ण लेअरचं फॉर्मवर्क करतो, मग ते कास्टिंग करतो, मग या प्लेट्स काढतो, परत वरच्या लेवलला लावतो, परत कास्ट करतो, परत वरच्या लेवलला लावतो. हे असं तुम्हाला जर तुम्ही अगदी 2 मीटर हाईट जरी घेतली तरी 35 मीटर साठी तुम्हाला 18 वेळेला ते काढावं लागेल, लावावं लागेल, विच इज अ डिफिकल्ट थिंग. इट इज गोइंग टू लूज लॉट ऑफ टाइम अँड एनर्जी. त्यासाठी आपल्या लोकांनी, कन्स्ट्रक्शनच्या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे स्लिप फॉर्म टेक्निक. सो स्लिप फॉर्म टेक्निक मध्ये एकदा फक्त स्कॅफोल्डिंग आपल्याला लावायचं आहे, स्टेजिंग फॉर्मवर्क एकदा, आणि दॅट ट्रॅव्हल्स ॲज द कॉन्क्रीट प्रोग्रेसेस स्लोली. मग त्या केसमध्ये पोरिंग जे आहे ते कंटिन्युअस पोरिंग आहे. कास्टिंग हे कंटिन्युअस चालतं डे नाईट, आणि त्याच्या बरोबर ते फॉर्मवर्क वरपर्यंत जातं. 35 मीटरला पोचल्यानंतर ते फॉर्मवर्क तिथून काढलं जातं. सो काढण्याची ऍक्टिव्हिटी फक्त एकदा, आधीच्या प्रोसेसमध्ये 18 वेळेला. सो दिस इज फास्टर. सो दिस इज वन ऑफ द टॉपिक्स. हे बघा, त्याच स्लिप फॉर्मला यूज करून तुम्ही हे 2 पियर्स बघता आहात. हे ते स्लिप फॉर्मचं कम्प्लीट फॉर्मवर्क आहे. हे इथून खालून सुरू झालं आणि स्लोली इट हॅज कम अप. सो मुद्दा काय माझा, नॉलेज आरसीसीचं जर झालं तर कुठलाही इंजिनियर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतो. अगदी महत्वाची गोष्ट आहे. मग त्या स्किलच्या इंजिनियरला क्लायंटकडे, कॉन्ट्रॅक्टरकडे, आरसीसी कन्सल्टंटकडे किंवा आर्किटेक्टकडे कुठेही आमंत्रण मिळेल. सो एम्प्लॉयबिलिटी इज एन्श्युअर्ड, हो की नाही. आता हे तुम्ही बघता आहात, काय दिसतं तुम्हाला, तर हे कॉन्क्रिटिंग चाललेलं आहे. इथे काहीतरी ओढलं जात आहे, काय ते. सो दॅट थिंग इज कॉल्ड स्क्रीड व्हायब्रेटर. तुम्ही एक व्हायब्रेटर नॉर्मली बघितलेलं असेल स्लॅब मध्ये, विच इज निडल व्हायब्रेटर. सो व्हॉट इज निडल व्हायब्रेटर, अशी 40 mm ची 38 mm ची एक निडल इज इन्सर्टेड इन टू द कॉन्क्रीट आणि व्हायब्रेशन्स आर गिव्हन. या ठिकाणी काय आहे, या 2 चॅनल्स वरती हा पंप किंवा ही मोटर, इलेक्ट्रिक मोटर हा इन्स्टॉल केलेला आहे एक्सेंट्रिक ऑफ सेंटर, आणि तो व्हायब्रेट होतो आहे. त्याच्यामुळे तो पूर्ण स्क्रीड व्हायब्रेट होतो आहे. सो दॅट इज हाऊ वी अचीव द कॉम्पॅक्शन
आणि इथे जे तुम्ही दिसतंय मागे, दे आर युझिंग व्हॅक्युम डिवॉटरिंग टेक्निक, व्हॅक्युम डिवॉटरिंग टेक्निक विच इज युज्ड बाय द कंपनी ट्रिमिक्स. तुम्ही ऐकलं असेल हे ट्रिमिक्स करतो माझ्याकडे. सो व्हॉट इज दॅट ट्रिमिक्स हे तुम्हाला आता मी दाखवलं. सो प्रत्येकाला हे आरसीसी एलिमेंट्स माहिती पाहिजे. व्हॉट आर द आरसीसी एलिमेंट्स? सो फाउंडेशन, त्यात फुटिंग्स असतील, पाईल्स असतील, कॉलम्स, बीम्स, स्लॅब, वरती जायला स्टेअरकेस, लिफ्ट, अंडरग्राउंड वॉटर टँक, ओव्हरहेड वॉटर टँक, आणि मग बारीक बारीक गोष्टी जसं पाटली, छज्जा, लिंटल, कोपिंग, तांड किंवा लॉफ्ट, या सगळ्या गोष्टी या दीज आर द आरसीसी एलिमेंट्स. जसं अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्याला कोड IS 456 2000 काय सांगतं, या सगळ्या स्ट्रक्चरल आरसीसी साठी तुम्हाला कमीत कमी M20 ग्रेड वापरायला पाहिजे. मग M20 चा अर्थ काय हा जर कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता इथे तुम्ही जे बघता आहात हे आहे एक शाफ्ट. ही शाफ्टचं फॉर्म वर्क तुम्ही बघता आहात. हे फॉर्म वर्क लावलेलं आहे. या वॉल्स आहेत, वॉल्स मधलं रिन्फोर्समेंट आहे. नाउ इट इज बिंग प्रिपेअर्ड फॉर कास्टिंग. एक बिल्डिंग उभी आहे, 1 2 3 फ्लोअर्स झालेले आहेत. वरच्या कॉलमचं कास्टिंग ची तयारी आहे. हे कॉलम्स 8-8 फुटापर्यंत कास्ट झालेले आहे. इकडच्या स्लॅबची तयारी चालू आहे. हे सगळं तुम्हाला आकलन हळूहळू व्हायला लागेल जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ. स्टेटस ऍट द साईट, हे बघा आता इथे तुम्ही बघता आहात एक आरसीसी बिल्डिंग आहे, त्यामध्ये पीटी स्लॅब वापरलेली आहे. ते म्हणाले बघून कसं कळलं यांना पीटी स्लॅब आहे? तर तुम्ही बारकाईने जर बघितलं ना दोस्तांनो, तर ही कुठलीही स्लॅब बघा, याच्या आत लाल पट्टे मारलेले आहेत. ते लाल पट्टे काय सांगतात की त्या लाल पट्ट्याच्या वरती गेला आहे एक टेंडॉन. स्लॅब मध्ये त्या पट्ट्याच्या वरच्या बाजूला आहे टेंडॉन, आणि जो स्ट्रेच केलेला आहे, मग ते का तिथे लाल पट्टा मारलेला आहे की कोणी ऍक्सिडेंटली कोणी इलेक्ट्रिकल फॉल सिलिंग वाला तिथे ड्रिल चालवू नाही. कारण तिथे जर ड्रिल चालवलं तर त्या टेंडॉनला रप्चर होईल, आणि रप्चर झालं तर त्याची स्ट्रेंथ टेंडॉनची जाईल. हे बघा जे पट्टे मी मगाशी वर्णिले तुम्हाला मित्रांनो, ही पीटी स्लॅब, हा फ्लॅट स्लॅब कॉलम, त्याच्यावरचा हा कॅपिटल, दिस इज अ बीमलेस स्लॅब, आणि याच्या वरती टाकलेले आहेत टेंडॉन्स. हे आता आपण खूप ऍडव्हान्स्ड आधी बोललो, आता बेसिक्स. सिंपल बॉक्स फुटिंग, त्याची रॅफ्ट दिसते आहे, कॉलम रिन्फोर्समेंट दिसत आहे, स्टिरअप दिसत आहेत, त्याचं फॉर्मवर्क लावलेलं आहे, अजून डी शटरिंग झालेलं नाहीये. ही झाली पहिली अवस्था. मग हे समजण्यासाठी तुम्हाला करावा लागेल याचा अभ्यास. पण तुम्हाला ड्रॉइंग जर वाचता आलं तर तुम्हाला साईटची कुंडली वाचता येणार आहे. तुम्हाला जर हे वाचता आलं तर तुम्हाला साईट वरती 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब, बेंट अप बार्स, हे सगळं कळणार आहे. व्हॉट इज मेन रिन्फोर्समेंट, व्हॉट इज डिस्ट्रीब्युशन, व्हॉट आर द स्टिरप्स, व्हॉट इज द थिकनेस, व्हॉट इज द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, हे सगळं या ड्रॉइंग वरनं तुम्हाला समजणार आहे.
म्हणून ड्रॉइंग वाचणे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरची लिटरेसी झालेली आहे. हे बघा, दिस इज अ सेक्शन ऑफ अ बिल्डिंग. सो यांनी आपल्याला काय कळेल की कॉलमची हाईट किती आहे, कॉलमसाठी रिन्फोर्समेंट किती लांबीचं तयार करायचं आहे, म्हणजेच कटिंग लेंथ किती आहे हे यांनी काढता येईल. आता जो अनुभवी आहे तो हे बघून सांगेल की हो खाली रबर सोलिंग करायचं आहे, त्याच्यावर पीसीसी करायचं आहे, त्याच्यावर रॅफ्ट आहे, त्याच्यावर कॉलम आहे. बरं बरं, रॅफ्टची थिकनेस किती आहे तर डी. ती डी कुठे मिळेल, त्या शेड्यूल मध्ये मिळेल, शेड्यूल फॉर फाउंडेशन अँड कॉलम्स. ऑल राईट. मग आतमध्ये काय आहे, अरे आतमध्ये यांनी दिलेले आहेत, किती दिलेले आहेत तर हा एल आहे, या कॉलमच्या बारचा एल आहे, हा किती आहे, हा 300 mm आहे. बर, ही डेव्हलपमेंट लेंथ दिलेली आहे, याची इथे हा लेग दिलेला आहे. सो ही थिकनेस किती आहे, सो डी इज इक्वल टू 300. बर ठीक आहे. बर, आता याच्या स्टिरप्स किती साईजचे आहेत, तो 8 mm च्या स्टिरप्स आहेत. किती अंतरावरती आहेत, 100 mm सेंटर टू सेंटर. झालं. ह्याप्रमाणे फिटरला सांगणं आणि फिटरने तयार केल्यानंतर चेक करणं. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडे असाल तर तुमचं काम आहे, तुम्ही आरसीसी कन्सल्टंट असाल तर साईट वरती असं झालंय की नाही हे चेक करणं तुमचं काम आहे. तुम्ही जर क्वांटिटी सर्वेअर असाल तर याप्रमाणे बिलिंग करणं तुमचं काम आहे. लक्षात आलं. सो किंवा तुम्ही जर मेन कॉन्ट्रॅक्टर असाल आणि तुमच्या हाताखाली इंजिनियर्स असतील तर त्या इंजिनियरनी असं चेक केलेलं आहे की नाही ते अधूनमधून ऑडिट करून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की काम या पद्धतीने होत आहे की नाही. सो सगळ्या स्टेजेस मध्ये तुम्हाला हे वाचता येणं आवश्यक आहे. आता त्याच ड्रॉइंग मध्ये खालच्या बाजूला दिलेलं आहे सी शेप बार आणि तिथे दिलेलं आहे कव्हर 50 mm. सो माहिती पाहिजे कव्हर किती दिलंय, 50. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, कव्हर ब्लॉक आणावे लागतील. कव्हर ब्लॉक कुठले मिळतील, प्रीकास्ट कव्हर, प्रीकास्ट कॉन्क्रीटचे कव्हर ब्लॉक किंवा पीव्हीसीचे कव्हर ब्लॉक. ऑल राईट. हे पहा, C1 टाईपचं फुटिंग, त्याचा कॉलमचा साईज 230 बाय 380. यांनी तुम्हाला ओरिएंटेशन लक्षात येईल. रिइन्फोर्समेंट, HYSD बार्स, रिव्ड बार्स, डायमीटर्स, त्याचं युनिट वेटचा फॉर्म्युला, रिइन्फोर्समेंटचा फॉर्म्युला. मग एकदा रिइन्फोर्समेंट वरती ड्रॉइंग समजलं की मग हा असा पियरचं जरी रिइन्फोर्समेंट तयार करायचं असेल तरी तुम्ही करून घेऊ शकता फिटर्स कडनं. हे बघा, दिस इज द शेड्यूल. दिस इज द शेड्यूल फॉर फुटिंग अँड कॉलम्स. इथे तुम्ही बघता आहात कॉलम मार्क C1 C9 आत्ताच बघितलं आपण. कुठल्या प्रकारचं आहे, सो दिस इज बॉक्स फुटिंग. काय साईज आहे पीसीसीचा, एवढा साईज, असं असं आहे. हे वाचता यायला पाहिजे. त्याच ड्रॉइंग मध्ये स्टिरअप चे डिटेल्स, त्या या ड्रॉइंग वरून चतुर इंजिनियरला स्टिरअप साठी किती लांबीचा बार कट करायचा ते कळणार आहे, पण हे वाचता येण्याचं स्किल पाहिजे. मग तिथून लगेच कटिंग लेंथ कॅल्क्युलेट केली, असा जर स्टिरअप असला आणि मग या सगळ्याचा जो मूळ गाभा आहे ते आहे कॉन्क्रीट. मग ती सायलो असो रनवे असो कॉन्क्रीट पाहिजे ना. मग कॉन्क्रीटच्या ग्रेड्स कुठल्या कुठल्या, M6, M7.5, M10, M15, M20, M25, M30. स्टँडर्ड काय सांगतं त्याच्याबद्दल ते आपण बघू. दिस इज RMC चा प्लांट,
म्हणजे ज्याला बॅचिंग प्लांट. मग बॅचिंग प्लांट कसं काम करतं, तिथे सायलोज कशा आहेत, स्पायरल स्क्रूज कशा आहेत. दिस इज द ड्रम और ड्रम मिक्सर. दिस इज ट्रान्झिट मिक्सर. कॉन्क्रीटच्या ट्रान्सपोर्टेशन साठी वापरण्यात येणारा ट्रक. सो इट इज कॉल्ड TM, ट्रान्झिट मिक्सर. मग कॅपॅसिटी किती, तर 6 क्युबिक मीटर ते 9 क्युबिक मीटर पर्यंत ट्रान्झिट मिक्सर्स अवेलेबल आहेत. काही ठिकाणी 4.5 क्युबिक मीटरचे देखील अवेलेबल आहेत. मग अगदी महत्वाचा प्रश्न, साईट वरती फर्मा कसा वापराल, फर्म्याचा साईज किती. हा साईज जो ठेवलेला आहे 12, 15, हा कशा करता ठेवलाय, त्याच्या मागे काही विज्ञान आहे का, काही लॉजिक आहे का, की 12 इंच बाय 12 इंचाची शीट होती म्हणून तेवढा साईज बनवून घेतला, आणि हा का स्टँडर्ड साईज झालेला आहे, याचे उत्तर. मग कोणी म्हणेल आमच्या साईट वरती फर्मा की आम्ही वापरत नाही, आम्ही आपले पाट्या टाकतो, कारण आम्हाला पाट्या टाकायची आवड आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मग पाट्यांनी तुम्हाला कॉन्क्रीटचे इन्ग्रेडियंट्स कसे मोजायचे. सिमेंट तर बॅग मध्ये येईल, पण सँड पाट्यांनी किती घ्यायची, ऍग्रिगेट किती घ्यायचं, 1, 2, 4 सांगितलं तर किती पाट्या सँड, किती पाट्या खडी, ते तुम्हाला लक्षात येईल. मग आपण कॉन्क्रीट बद्दल बोललो, सेंटरिंग शटरिंग बद्दल माहिती पाहिजे. सेंटरिंग म्हणजे काय, शटरिंग म्हणजे काय, स्टेजिंग म्हणजे काय, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय. सो दिस इज सेंटरिंग. मग त्यात एक गाबडी. व्हॉट इज गाबडी, हे असे बारीक बारीक शब्द आहेत. हे पाहते इथे लाफा. लाफा म्हणजे नॉर्मली तुम्हाला दोघांचे भांडणं चालले असतील तर एकाने दुसऱ्याला लाफा मारला एवढं माहिती असेल, पण लाफा साईट वरती पण लावावा लागतो आपल्याला. सो दिस इज लाफा. लाकडाचा इररेग्युलर तुकडा, किंवा मग हे बांबू मधलं ब्रेसिंग. हे पहा, हे स्टेजिंग. वरती लावलेले आहे ते अॅक्रोस्पॅन्स. आणि सगळ्यात आपलं फाउंडेशन जे आहे, नॉलेजचं फाउंडेशन, ते आपल्याला आपल्या स्टँडर्ड कंपनीने दिलेलं आहे, BIS नी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. दिस इज कोड ऑफ प्रॅक्टिस, IS 456. हे माहिती असणं जरुरी आहे. सो मित्रांनो, हे सगळं जे तुम्हाला आता मी सांगितलं, संक्षेपात सांगितलं, कारण पूर्ण सांगायला तर मला तेवढेच दिवस लागतील ना, 15 दिवस. शॉर्ट मध्ये सांगितलं तर बेसिकली ह्या 8 गोष्टी साध्य होतील तुम्हाला या कोर्स मधून, असं मी अनुभवांती तुम्हाला सांगतो आहे. पहिली गोष्ट, ड्रॉइंगचा अभ्यास होईल, त्याच्या आधारे तुम्ही साईटचे ड्रॉइंग वाचायला लागाल. कॉन्क्रिटिंग बद्दल माहिती मिळेल, म्हणजे RMC कडनं केव्हा घ्यायचं, साईट वरती केव्हा तयार करायचं, पाट्यांनी कसं करायचं, फर्म्यानी कसं करायचं, OPC 33, 43, 53, what is this, what is flash, what is PPC, that we will know. Reinforcementचं नॉलेज होईल, which is very important. IS 456 चा अभ्यास होईल, आणि विषयातले बारकावे कळतील तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही RCC कन्सल्टंट, RCC कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट, त्यांच्याशी व्यवस्थित त्यांच्या भाषेत बोलू शकाल. कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल. आणि ह्या स्किल जर तुमच्याकडे असल्या तर नक्कीच तुम्ही सुपरविजन अधिक चांगलं करू शकाल. सुपरविजन तर महत्वाचा शब्द आहे, मग ते स्वतःचं काम असो किंवा तुम्ही जिथे एम्प्लॉईड आहात तिथलं असो, दोन्ही केसमध्ये 8 नंबर पैसे वाचवाल तुम्ही, या तर तुमचे स्वतःचे किंवा तुमच्या बॉसचे, दोन्ही केसमध्ये फायदा आहेच. आणि कॉन्क्रीट हे बिल्डिंग्स शिवाय रोडमध्येही वापरलं जातं. आजकाल PQC वापरतो आपण रिजिड पेमेंट मध्ये.
पेमेंट, क्वालिटी, कॉन्क्रीट, तिथेही हे नॉलेज तुम्हाला उपयोगी येईल. आणि ब्रिजेस, मेट्रोचे फ्लायओव्हर्स तुम्ही बघता आहात सगळे कॉन्क्रीटमध्ये आहे. त्यामुळे हे नॉलेज तुम्ही नेहमी वापरू शकाल. तर असं मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. आता मी इथे थांबतो आणि तुमच्या मनात काही जर प्रश्न असले तर तुम्ही विचारा, मग आपण बघू. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू. आणि आता मी बरेच लोकांचे क्वेश्चन्स येतात ते मी घेतो. सो फर्स्ट क्वेश्चन असं आहे की सगळ्यांना पहिले आधी चॅटबॉक्स वरती तुम्ही प्लीज आपले क्वेश्चन्स टाका, आम्ही तुमच्या चॅटबॉक्स वरून क्वेश्चन घेऊयात. सो फर्स्ट क्वेश्चन असं आहे की बॅच मिक्स प्लांट आणि आरएमसी प्लांट मध्ये काही डिफरन्स असतो? काहीच नाही, काहीच नाही. RMC plant is a plant which prepares or readies the ready mix concrete. Batch mix plant usually साईट वरती आपण 40 MQ per hour चा प्लांट जर एस्टॅब्लिश केला, दॅट इज युजली कॉल्ड एज बॅच मिक्स प्लांट. पण देर इज नो व्हर्च्युअल डिफरन्स बिटवीन दीज टू. ओके ओके. आणि अजून असे 2-3 लोकांचे क्वेश्चन आहे. बेसिकली एक बीकॉम ग्रॅज्युएट आहे, सो बीकॉम बॅकग्राऊंडला या कोर्स मध्ये कळेल का? आणि दुसरा एक 10th पास आउट आहे पण त्यांना खूप इच्छा आहे, तर या दोघांना म्हणजे नॉन टेक्निकल लोकांना कसा फायदा होईल आणि काय काय कळेल? नाही सांगता येणार मला नाही सांगता येणार. मी तुमच्यातर्फे काही हमी देऊ शकणार नाही. तुमचं लेवल किती आहे त्याच्यावर ते डिपेंड करेल. जर तुम्ही रेग्युलरली मागच्या 2 वर्षापासून साईटवर जात आहात आणि जर तुम्हाला फुटिंग म्हटलं की लक्षात येतं काय आहे, पाईल म्हटलं की लक्षात येतं काय आहे, बीम म्हटलं की कळतंय काय आहे, तर तुम्हाला नक्की कळेल, गॅरंटेड कळेल. पण कॉलम म्हणजे काय इथूनच जर सुरुवात करायची असेल तर नाही कळणार. कारण अजूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये बीम आणि कॉलम, तर युजली लोक सांगताना असं सांगतात, ही बीम आणि हा कॉलम. हे ग्रॅज्युएट इंजिनियर्स बद्दल सांगतोय मी. तर बीकॉम वाल्या व्यक्तींनी स्वतःची परीक्षा करायची आहे की आपल्याला साईट वरती गेल्यावरती काय काय गोष्टी कळतात. आपल्याला फाउंडेशन, बीम, कॉलम, स्लॅब, वॉटर टँक, परदी, पाटली, छज्जा, कोपिंग, अंडरग्राउंड वॉटर टँक, ओव्हरग्राउंड वॉटर टँक, रिन्फोर्समेंट, हे माहिती आहे का? ऍटलिस्ट शब्द माहिती असतील, यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही जिथे असाल तिथून पुढे न्यायची जबाबदारी माझी. पण तुम्ही पुढे थोडे यायला लागेल. इट इज युअर विलिंगनेस टू लर्न. चांगलंय. आणि नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की आरएमसी कॉन्क्रीट आणि जे आपण साईट वरती नॉर्मल मिक्सचर कॉन्क्रीट बनवतो, याच्यात म्हणजे क्वालिटी डिफरन्स आहे तिथं आहे, बट बेनिफिट कशाचा कुठे असतो, असं क्वेश्चन? नाही, या प्रश्नाचं उत्तर सिच्युएशनल आहे. हे बघा, जे लोक नाशिकचे आहेत, नाशिकचं कोणी असेल किंवा तुम्ही ज्या शहरातले असाल त्या शहरामध्ये एक सराफा आहे. नाशिकमध्ये एक तेली गल्ली आहे आमच्या. त्या तेली गल्लीमध्ये दगडू तेलीचं एक दुकान आहे. त्या गल्लीची रुंदी किती आहे? 10 फूट फक्त. त्या गल्लीमध्ये एक 3 मजली बिल्डिंग उभी केली. कशी केली असेल ती? आरएमसी कडनं ट्रान्झिट मिक्सर आल्यामुळे त्या बिल्डिंगचं पूर्ण कॉन्क्रीट झालं का? स्पष्ट आहे. तिथे जर वाळू, रेती, सिमेंट, खडी त्या गल्लीत पसरवून ठेवली असती तर ट्रॅफिक जाम झाला असता. सो आरएमसी चे स्वतःचे फायदे आहेत की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला साईट वरती मटेरियल डिपॉझिट करायला जागा नसते तिथे आरएमसी घेणं फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला साईट वरती टेक्निकली जर तुम्ही स्ट्रॉंग नसाल आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टरवर तुमचा भरोसा नसेल की तो क्वालिटी कॉन्क्रीट प्रोड्यूस करेल, देन आय से यू बाय आरएमसी. गॅरंटीड कॉन्क्रीट तुम्हाला मिळेल. माझा स्वतःचा बॅचिंग प्लांट नाहीये, मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही म्हणाल यांचा असेल बॅचिंग प्लांट, माझा नाहीये बॅचिंग प्लांट.
हा दुसरा ऍडव्हान्टेज. तिसरा ऍडव्हान्टेज, पावसाळ्यामध्ये जेव्हा रिव्हर सँड अवेलेबल नसते, कधी कधी तुम्ही बघितलं ऍग्रिगेटच बाजारातून गायब होऊन जातात, खडी कुठल्याही कारणाने. मध्यंतरी पूर्ण 2 महिने ऍग्रिगेट्स होती, बंदी होती. मग अशा वेळेला कॉन्क्रिटिंग करणार कसं तुम्ही? सो RMC लक्षात आलं. पण ज्या ठिकाणी तुमच्याकडे साईट वरती सँड ठेवायला, खडी ठेवायला जागा आहे, ज्या ठिकाणी तुमचं क्वालिटी कंट्रोल चांगला स्ट्रॉंग आहे, त्या ठिकाणी इट इज ऍडवायजेबल टू कास्ट कॉन्क्रीट ऍट साईट, मिक्स कॉन्क्रीट ऍट साईट. सो सिच्युएशनल डिसिजन आहे मित्रांनो. यस श्रीराम. करेक्ट करेक्ट. आणि आपण या कोर्स थ्रू जे आर्किटेक्चर प्लॅन्स आहे ते आपण रीड करू शकतो ना, त्याच्यानुसार आपण स्टीलचा हे करू शकतो का? RCC ड्रॉइंग आपण रीड करणार आहोत, RCC ड्रॉइंग, आर्किटेक्चरल ड्रॉइंग नाही. कारण RCC चे डिटेल मिळतील RCC ड्रॉइंग मध्ये. त्या ड्रॉइंग मधून आपण बघणार आहोत की अच्छा स्लॅब मधलं एन्फोर्समेंट किती आहे, बीम मध्ये किती आहे, कॉलम मध्ये किती आहे. आत्ताच तुम्हाला जे दाखवलं ते RCC ड्रॉइंग मधून कट करून दाखवलेला तुकडा होता. सो येस, वी विल सर्टनली रीड. ओके. आणि IS कोड आपण याच्यात कव्हर करणार आहे का? हो, म्हणून तर दाखवलं ना, IS 456/2000. ते तर आपली भगवद्गीता आहे बाबा, ते पाहणं जरुरी आहे. बरोबर. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की लेटेस्ट जे रेट्स असतात कन्स्ट्रक्शनचे, म्हणजे सिमेंट, कॉन्क्रीट, स्टील, ते कुठून भेटतात आपल्याला? काही नाही, आपली गाडी घ्यायची, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर, दुकानात जायचं आणि विचारायचं, किंवा तुमच्याकडे फोन असेल असा, त्या फोनचा वापर करायचा आणि घ्यायचे रेट्स. यू विल हॅव टू कलेक्ट ऑफ युअर ओन. म्हणजे मी इथे बसून तुम्हाला पुण्याचे रेट देईन, पण ते बाण्याचे रेट दिले समजा, तर तुम्ही 40गावला आहात, ते रेट तुमच्या कसे कामास येतील? तुम्ही 40गावच्या डीलरकडे जाऊन म्हणाल हा OPCचा रेट आहे माझ्याकडे, या रेटनी द्या. हाऊ इट इज पॉसिबल? सो लोकेशनली तुम्हाला तुमच्या ठिकाणी जाऊन रेट्स कलेक्ट करावे लागतील. पण मी तुम्हाला एक गाईडलाईन देऊ शकेन की रेती साधारण 6,000 ते 7,000 रुपये मिळायला पाहिजे तुम्हाला, रिव्हर सँड जर मिळत असली तर. आणि तुम्ही वॉश्ड सँड वापरत असाल तर 3,900 ते 4,000 पर्यंत मिळालं पाहिजे. दॅट आय कॅन टेल यू. बट लोकल व्हेरिएशन्स विल ऑलवेज बी देअर, कारण या प्रॉडक्ट्स मध्ये स्टँडर्डायझेशन नाही आहे आपल्या. यस श्रीराम. येस. आणि आय थिंक 2-3 लोकांचे बार बेंडिंग शेड्यूल बद्दल क्वेश्चन्स आहे. सो आय नो की ते याच्यात कव्हर नाही होत, बट याच्यामध्ये आपण त्याच्या रिलेटेड काही टच बेस करतो का? नाही, हे बघा, तुम्हाला एक साधी गोष्ट लक्षात घ्या. एका बीम मध्ये जर मी तुम्हाला एवढं शिकवलं की बघा, या ड्रॉइंग मध्ये टॉप बार्स दिलेले आहेत, 2 बार 12चे, ते C शेपचे आहेत, त्याची लांबी 8 मीटर आहे, त्याची कटिंग लेंथ इतकी आली, झालं की एवढं जर आलं, त्याचं वजन जर आलं, त्याला फक्त टॅब्युलेट करणं इज BBS. सो कव्हर त्यात होतं आहे. जर टॅब्युलेशन तुम्हाला हवं असेल तर वी कॅन लर्न टॅब्युलेशन ऑल्सो. इट इज नॉट मच ऑफ ए थिंग, डोंट वरी. ओके ओके. आणि आता काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहेत, तर मी क्विकली एकदा ते कव्हर करतो. सो बेसिकली आपला अशोकाचा RCC चा जो कोर्स आहे, रिइन्फोर्समेंट ऍप्लिकेशन अँड ऍडव्हान्स टेक्निक्स, हा कोर्स आपला 8 जानेवारी म्हणजे फ्रायडे पासून स्टार्ट होतो. याचं टायमिंग सकाळी 8 ते 9 असेल. या कोर्सचा ड्युरेशन 15 डेज आहे आणि 2500 रुपयाची फीज आहे. सो बेसिकली तुम्हाला जी चॅटबॉक्स वरती लिंक टाकली त्याच्यावरून तुम्हाला या पेज वरती येतील, जिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल. सो इकडे तुम्हाला आधी IS कोड 456/2000, मग त्याच्यानंतर RCC चे ड्रॉइंग कसं रीड करायचे, इंटरप्रेट करायचे, आणि मग वेगवेगळे जे एलिमेंट्स असतात, म्हणजे ओपन पाईल, ड्राफ्ट, लिफ्ट वॉल, स्टेअरकेस, कॉलम, स्लॅब, या सगळ्यांचं तुम्हाला डिटेल गायडन्स असेल. त्याच्यानंतर मग प्लेन सिमेंट कॉन्क्रीट जे आहे, म्हणजे वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ग्रेड असतात सिमेंटच्या आणि कॉन्क्रीटच्या, मग ते नॉमिनल मिक्स कसं करायचं, डिझाईन मिक्स कसं करायचं, त्याच्यामध्ये वॉटर सिमेंट रेशिओ, स्लम कोन, डेसिग्नेशन ऑफ ग्रेड,
त्याच्यानंतर कन्व्हर्जन ऑफ ग्रेड, मग त्याच्यानंतर साईट मध्ये बऱ्याच वेळा सगळ्यांना माहिती आहे की पार्टी आणि फर्मा याच्यावरती कॅल्क्युलेशन होतात. तर त्याच्यानुसार तुमचं कसं मेजरमेंट करायचं, कॉन्क्रीटचे ग्रेड कसे बनवायचे ते कव्हर होईल. आणि ट्रान्झॅक्ट मिक्सर, RMC याच्याबद्दल तुमचे मार्केट रेट आहे ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते याच्यावरती असेल. मग फॉर्म वर्क मध्ये सेंटरिंग, शटरिंग, स्कॅफोल्डिंग, स्टेजिंग, आणि मग ऍडजस्टेबल, फिक्स पॅन, वुडन, स्टील, जे काही वेगवेगळे टाइप्स असतात फॉर्म वर्कचे, आणि त्याचं मटेरियल. आणि मग त्याच्यानंतर रेनफोर्समेंट, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टीलचे टाइप, स्टीलच्या ग्रेड, आणि मग त्याचं वेट कसं काढायचं, कटिंग लेंथ कशी काढायची, किंवा बार त्याचं डिफरंट टाइप्स ऑफ स्टिरअप, बेंटअप बार्स, हे सगळे डिटेल तुमचे या कोर्स मध्ये कव्हर होतील. याचा ड्युरेशन आहे 15 डेज. आणि याच्यामधून तुम्हाला अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे तुम्हाला एक ऑनलाईन सर्टिफिकेट पण मिळतो. एक ऑनलाईन टेस्ट होते कोर्स झाल्यानंतर, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू केला जातो, जो तुम्हाला अक्रॉस महाराष्ट्र कुठेही चांगल्या ठिकाणी तुम्हाला युज करता येईल, कारण अशोका बिल्डकॉनचा त्याच्यामध्ये लोगो आहे. आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या कन्स्ट्रक्शन मध्ये प्रॅक्टिकल याच्यामध्ये फार पॉप्युलर आहे. सो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. याच्यामध्ये लाईव्ह सेशन असतात, सगळे लाईव्ह सेशन असतात, आणि याचं टायमिंग सगळे 8 ते 9. प्लस तुम्हाला एका दिवशी सकाळी यायला नाही जमलं तर तुम्हाला लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा भेटतं, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि 30 स्टुडंट्स आम्ही लिमिटेड ठेवतो, त्याच्यामुळे तुम्हाला अनम्यूट करून डायरेक्टली क्वेश्चन विचारता येतात. तर कुलकर्णी सर कव्हर करतील. आणि याच्या सगळे सेशन्स आणि 2,500 फीज आहे. इकडे तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकतात ऑनलाईन याच्यावरती. आणि आमच्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे काही सक्सेस स्टोरीज आहेत, तर ते पण तुम्ही बघू शकतात, की ज्यांनी आपला कोर्स केला आणि चांगले बिल्डर्स आणि कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. आणि टेस्टिमोनियल आहे. आणि प्लस ज्यांनी आजचा वेबिनार उशिरा जॉईन केला त्यांनाच याची रेकॉर्डिंग याच पेज वरती खालती बघायला मिळेल. आणि फर्दर आता मी काही क्वेश्चन्स कव्हर करतो. सो येस, असा एक क्वेश्चन आहे की कोर्स झाल्यानंतर पण सपोर्ट असेल का? तर येस, नक्कीच. आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण फॉर्म होतो या कोर्स मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज टाकू शकतात. कोर्स झाल्यावरती पण तुम्हाला कुलकर्णी सरांचा सपोर्ट असेल. आणि आता अजून मी फर्दर काही क्वेश्चन्स घेतो. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? अगदी सोपा आहे मित्रा समजायला, काही काळजी करू नको. हे बघ, एरिया आधी बघितल्याबरोबर कशी ओळखायची 1 वे आहे की 2 वे? हा जर शेप असेल, हा शेप उभं पकडलं दिसायला असा, इफ दिस इज द शेप, दिस विल बी डिझाइन्ड ॲज 1 वे स्लॅब. असा शेप असेल, दिस विल बी डिझाइन्ड ॲज 2 वे स्लॅब. पण हे सांगितल्यावर अजून तुम्हाला पुढचं कौतुक सांगतो. असा विचार करा की दिस इज लॉंग स्पॅन, दिस इज शॉर्ट स्पॅन. So L by or long span upon short span, if it is 2 or more than 2, it is one way slab. पण याने पण तुम्हाला मजा नाही येणार, तुम्हाला मजा येईल असं सांगतो. इफ इट इज अ वन वे स्लॅब, हे जे दिसतं तुम्हाला इथे, हा स्लॉट दिसतो इथे, या स्लॉट च्या दिशेला असणार आहेत मेन बार्स. शॉर्ट स्पॅन मेन रिन्फोर्समेंट, लॉंग स्पॅन डिस्ट्रीब्युशन स्टील. वन वे स्लॅबच्या केसमध्ये. इफ इट इज अ 2 वे स्लॅब, 2 वे, त्याचं नावच 2 वे आहे. सो मेन रिन्फोर्समेंट या बाजूला, मेन रिन्फोर्समेंट याही बाजूला. दॅट इज द डिफरन्स. सो 3 डिफरन्स सांगितले. फर्स्ट इज शेप. एखाद्या पॅसेज मधून जात असताना तुमच्या मनात विचार आला की ही कुठली स्लॅब असेल. हे बघा, इफ आय शो यू समथिंग लाईक दिस, तर तुम्ही बिना विचार करता सांगा दिस इज डिझाइन्ड ॲज ए 1 वे स्लॅब, आणि याचं मेन रिन्फोर्समेंट या दिशेला असणार आहे. दिस इज मेन बार्स. झालं. या दिशेला असणारे डिस्ट्रीब्युशन बार्स. आणि एखादा तुमचं ड्रॉइंग रूम, बेडरूम, स्क्वेअर स्लॅब जर असेल, दिस विल बी 2 वे स्लॅब. येस सर, थँक्यू. आणि आपल्यासोबत आता आपले पास बॅचचे हर्षद गारे जॉईन झाले, त्यांनी रिसेंटली आपला कोर्स कम्प्लीट केला.
सो मी आता त्यांना इन्व्हाइट करतो की त्यांनी पण आपला अनुभव शेअर करावा आणि तुम्ही पण काय करताय किंवा तुम्हाला कसा फायदा होतोय किंवा तुमचं काय प्लॅन्स आहे ते पण सांगा. येस हर्षद. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी जस्ट लास्ट वीक 15 दिवसापूर्वी कोर्स जॉईन केलेला. तर माझं पूर्णपणे नॉन टेक्निकल बॅग म्हणजे मी सिव्हिल लाईनचा म्हणजे माझं काही डिग्री वगैरे नाहीये. तर सरांनी ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलं सेटरिंग, कास्टिंग, स्टील बार वगैरे आपले राफ्टिंग आणि जे आपल्याला स्लॅबसाठी जे एवढे किती रेनफोर्समेंट लागतं सिमेंटचं ते मी अतिशय योग्यरीते नोट करून आणि ते प्रॅक्टिकली आमच्या स्वतःच्या भावाच्या साईटवर मी एकदम प्रॅक्टिकली त्याचा यूज करत आहे आणि मला अतिशय सोप्या पद्धतीने आरसीसीचं कन्स्ट्रक्शनचं नॉलेज गेन एकदम सोपं झालेलं आहे. येस येस. थँक्यू हर्षद. आणि आय होप तुम्ही पण स्वतःची आता साईट लवकरच चालू कराल. हो, भावासोबतच मी आता जातोय. Yes, yes. So thank you and wish you all the best. Thank you. We are always there to support you. Thank you. So आता फर्दर एक अजून एक क्वेश्चन आहे. आय थिंक तो खूप डिटेल असेल बट एक जस्ट शॉर्ट मध्ये आपण कोर्स मध्ये कव्हर करू. तर एका 1 क्युबिक मीटर कॉन्क्रीट साठी किती सँड आणि ऍग्रीगेट लागते हे कसं कॅल्क्युलेट करतात किंवा ते आपण कव्हर करणार आहे का नाही? Yes. This is calculated by using dry mix method. आणि अगदी सोपे इक्वेशन्स आहेत. ते लिहायला फक्त 3 मिनिटं लागतील. तुम्हाला समजायला 30 मिनिटं लागतील. ती निराळी गोष्ट आहे. पण इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. आणि एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला 15 वर्षानंतरही ते कामास येईल. डोंट वरी. येस, दॅट इज कव्हर्ड. येस. ओके. आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केले सर. तुम्हाला जाता आता काही सांगायचं आहे? नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्यासमोर रणजित शिंदे दिसतोय. त्याचा चेहऱ्यावरती असा उत्साह वाढलेला आहे. तसाच तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह वाढत राहो आणि तुम्ही आरसीसी च नॉलेज नक्की संपादन करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही एवढे चांगले प्रश्न विचारल्याबद्दल. येस, थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर युअर वंडरफुल क्वेश्चन्स. आणि आता मी सगळ्यांना उद्योगवर्धिनीचा आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगेल. याच्यामध्ये आमचे बरेच ट्रेंडिंग व्हिडिओज आहे वेगवेगळ्या टॉपिक्स वरती. कन्स्ट्रक्शन सेक्टर असेल, मग रोड अँड ब्रिज असेल किंवा टेंडरिंग असेल आणि बरेच अजून नॉन टेक्निकल टॉपिक्स वरती पण आमचे व्हिडिओज आहेत. तर ते तुम्ही नक्कीच बघू शकतात. प्लस ज्यांना कोर्स अटेंड करायचा आहे, जॉईन करायचा आहे, ते उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती जाऊन इथे ऑनलाईन कोर्सेसच्या याच्यावर क्लिक करून तुम्हाला इकडे याची लिंक मिळेल. सो इकडे आरसीसीचा कोर्स आहे. इथून तुम्हाला रजिस्टर करता येईल. हा आपला 8 जानेवारी म्हणजे फ्रायडे पासून न्यू बॅच चालू होते आणि फक्त 30 स्टुडंट्सलाच लिमिटेड आहे. सो तुम्ही लवकरात लवकर रजिस्टर करू शकतात. आणि 8 ते 9 सकाळी असतो याचा टायमिंग. आणि सो विथ दॅट आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात आणि ज्यांना जॉईन करायचं आहे, विल सी यू ऑन फ्रायडे. थँक्यू एव्हरीवन. हॅव अ गुड नाईट. Thank you so much, everyone.